Hello students, today we will see uncertainty in measurement. In previous video lecture, we have seen physical properties of matter. In that we have seen mass and weight, length, volume, density and temperature. In temperature, we have seen conversion between degree Celsius and Kelvin to degree Celsius. And another conversion between degree Celsius to Fahrenheit and Fahrenheit to degree Celsius. आपण डिग्री सेल्सिअस मधनं फॅरेनहाइट मध्ये कसं करायचं त्याचे एक्झाम्पल घेतलेत. आज मी एक तुम्हाला एक्झाम्पल फॅरेनहाइटचं डिग्री सेल्सिअस मध्ये कसं करायचं ते घेणार आहे आणि त्यानंतर आपण हा पॉईंट घेऊयात अनसर्टन्टी इन मेजरमेंट. यामध्ये सायंटिफिक नोटेशनचं ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन कसं करतात ते, त्यानंतर सिग्निफिकंट फिगर्स वगैरे घेऊया. ओके, आपण बघितलंय की डिग्री सेल्सिअसचं फॅरेनहाइटमध्ये करत असताना फॉर्म्युला काय होता, 9/5 इंटू डिग्री सेल्सिअस प्लस 32 हा फॉर्म्युला होता. ओके, पण आता तुम्हाला सपोज फॅरेनहाइट मध्ये दिलेला आहे टेम्परेचर आणि त्याचं डिग्री सेल्सिअस मध्ये करायचं आहे तर कसं करता येईल. ओके, डिग्री फॅरेनहाइटचा फॉर्म्युला बघा हा होता, फॅरेनहाइट इज इक्वल टू 9/5 इंटू टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस प्लस 32 हा फॉर्म्युला होता. याच फॉर्म्युल्याला रिअरेंज केला की तुम्हाला डिग्री सेल्सिअसचं फॅरेनहाइटमध्ये कसं करायचं ते कळून जाईल. डिग्री फॅरेनहाइट -32 इंटू 5/9 इज इक्वल टू डिग्री सेल्सिअस हा तुमचा फॉर्म्युला होतो. म्हटलं तर एका साईडला लिहून घ्या. ओके, डिग्री फॅरेनहाइट -32 इंटू हा 9/5 इज इक्वल टू च्या इकडे आल्यानंतर 5/9 होईल. आता आपण जनरली बोलतो की ताप 102 होता, 103 होता, म्हणजे ते फॅरेनहाइटमध्ये असतं. टेम्परेचर इन फॅरेनहाइट. मग त्याचं डिग्री सेल्सिअसमध्ये किती होतं ते आपण बघूयात. सपोज 103 चं किती होतं आपण ते बघूयात. ओके, सपोज 103 फॅरेनहाइट आहे, त्याचं डिग्री सेल्सिअसमध्ये किती होतं ते आपण बघूयात. 103 डिग्री ताप होता म्हणजे ते फॅरेनहाइटमध्ये आहे, डिग्री सेल्सिअसमध्ये तेवढं असू शकतं का नाही. 103 फॅरेनहाइटचं डिग्री सेल्सिअसमध्ये किती होतं ते आपण बघूया. ओके, तर तुमचा फॉर्म्युला ठेवा, डिग्री फॅरेनहाइट -32 इंटू 5/9 इज इक्वल टू डिग्री सेल्सिअस. बरोबर आहे. मग डिग्री फॅरेनहाइट किती आहे, 103 -32 ओके इंटू 5/9 इज इक्वल टू काय येते डिग्री सेल्सिअस. 103 -32 किती होतं ते बघा, 3 तून 2 गेले 1, 10 मधनं 3 गेले 7, 0 ला 0 इंटू 5/9 इज इक्वल टू डिग्री सेल्सिअस. ओके, लक्षात 71 इंटू 5/9 इज इक्वल टू डिग्री सेल्सिअस. चला करा, 9 8 9 7 63 नॉट 72. ओके, 9 8 72 होतं, पण 9 7 किती होईल 63. त्यानंतर किती उरले 8 उरले, झाले 80. 9 8 72 पुन्हा 80 झाले. 9 8 72 9 8 72 म्हणजे 98. ओके, आलं लक्षात. 71 आहे, 9 7 63 उरले 8 झाले 80. 9 8 72 9 8 72 त्यावेळेनं हे होईल. जस्ट मिनिट. हां, ओके, त्यानंतर आता तुम्हाला हे किती आलं 7.889 इंटू 5 इज इक्वल टू डिग्री सेल्सिअस. तर 9 5 45 4 आले, 8 5 40 40 and 4 44 4 आले, 8 5 40 40 and 4 44 4 आले,
7 5 35, 35 and 4 39, 39.445 डिग्री सेल्सिअस. 103 डिग्री फॅरनहाइट म्हणजे त्याचं डिग्री सेल्सिअस किती होतं 39.445. ओके, यावेळेला तुम्ही तो फॉर्म्युला ठेवून कन्वर्जन करू शकता. 5 9 जर 45 4 आले, 5 8 जर 40 4 आले, पुन्हा 4 5 8 जर 40 4 आले, 5 7 35 and 4 39. ओके, यावेळेला तुम्ही हे कन्वर्जन करू शकता. तर आता आपण नेक्स्ट पॉईंट आपला अनसर्टन्टी इन मेजरमेंट त्याच्याकडे वळूयात. ओके, याचं लक्षात आलं. फॉर्म्युला ऐकल्यानंतर कॅल्क्युलेशन तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत न चुकता. अनसर्टन्टी इन मेजरमेंट. While studying chemistry, we have to deal lot of numbers or lot of experimental data and theoretical calculation. And to handle these numbers, we have to know some methods. That is scientific notation, significant figures, etc. In this uncertainty measurement, first we will see scientific notation. Scientific notation. This is also called as exponential notation. Exponential notation. याला दुसरं नाव काय एक्सपोनेन्शियल नोटेशन. बरोबर आहे. आता तुम्हाला लक्षात आलं नसेल सायंटिफिक नोटेशन किंवा एक्सपोनेन्शियल नोटेशन काय असतं. तर इन दिस मेथड द नंबर्स आर डिनोटेड by the way n into 10 raised to power n. Numbers are denoted by this way, n into 10 raised to n method. Okay, suppose there have numbers atomic radii of atom. ते आपण सपोज त्याला मीटर मध्ये हे करायचंय. आपल्याला 0.00000 ते लिहिता येणार नाही तेवढं. त्याच्यामुळे त्याला सायंटिफिक नोटेशनची गरज आहे. सपोज 1 ग्रॅम वॉटरमध्ये किती वॉटर मॉलिक्यूल असतील हे जर तुम्हाला डिनोट करायचं असेल तर तुम्हाला ते पूर्ण असा नंबर मोठा होत जाईल. त्याच्यासाठी ते टाळण्यासाठी तुम्हाला सायंटिफिक नोटेशनची गरज आहे. सायंटिफिक नोटेशन इज द वे ऑफ एक्सप्रेसिंग द नंबर्स. इन दिस मेथड numbers are expressed by the n into 10 to the power n. First capital N means digits. कुठून कुठपर्यंतचे digits 1 to 9.999 कुठपर्यंतचे digits. 10 तुम्हाला कळते. आणि small n means exponent. Small n means exponent. आणि त्याला काय बोलतो आपण power. Small n means exponent. Okay. Suppose there have number small n काय आहे ते लक्षात आलं. सपोज there have number 2560. याला आपल्याला सायंटिफिक नोटेशन मध्ये एक्सप्रेस करायचंय. तर कसं करणार. वी हॅव टू गिव्ह पॉइंट हिअर. आपल्याला नंबर कितीपासून किती पर्यंत पाहिजे 1 to 9.99. म्हणजे इथं पॉईंट द्यावा लागेल. म्हणजे पॉईंट याच्या पुढं सपोज याच्या पुढे 0 देत असेल तर आपण इथं पॉईंट दिला असता. मग पॉईंट आपल्याला कुठे द्यावं लागेल इथं. म्हणजे 2.560 into 10 raised to power 3. दिस इज द सायंटिफिक नोटेशन ऑफ दिस 2560. त्याचा आणि त्याचा मिनिंग सेम होतो. याच्या लक्षात कसं. आता याला सॉल्व्ह करा बरं. कसं करणार. 2.560 into 10 raised to power 3 म्हणजे किती होतं 1000. 1000 ने याला मल्टिप्लाय केला. हा पॉईंट 3 न पुढे जातो. बरोबर आहे. हा पॉईंट 3 न पुढे जातो. तेवढंच येईल 2560. म्हणजे आपल्याला काय 10 raised to power लिहायचंय. समजा या डिजिटला काय केलं मी 3 न पॉईंट इथं पॉईंट आता पुढे काही नाही म्हणजे पॉईंट देऊन 0 लिहू शकतो. मग तो पॉईंट आपल्याला मागे आणायचा आहे. किती डिजिट न मागे आणायचे 1 to 3. म्हणून आपल्याला काय घ्यावं लागेल 10 raised to 3. ओके, हे झालं याचं सायंटिफिक नोटेशन मध्ये.
आता सपोज एक संख्या आहे दुसरी, सपोज 1200 असं आहे. चला सायंटिफिक नोटेशन मध्ये कसं लिहिता येईल, 1.2 इंटू 10⁻³ बरोबर, 1.2 इंटू 10⁻³ कारण 1 2 3 तीन अलीकडे पॉईंट घेतोय म्हणजे ओके 1.2 इंटू 10⁻³. सपोज दुसरा एक नंबर आहे 0.0005, त्याला सायंटिफिक नोटेशन मध्ये लिहायचं आहे. मग कसं लिहिणार, आता आपण पॉईंट कुणीकडे घेतोय, इकडं इथे पॉईंट मी लेफ्ट हँड साईडला सरकवत होतो, त्यावेळेस 10चा पॉवर पॉझिटिव्ह न वाढत होता. पॉईंट लेफ्टला जात असताना 10चा पॉवर पॉझिटिव्ह नंबरने इन्क्रीज होईल. आता इकडे पॉईंट कुठल्या हँडला सरकतोय, पॉईंट राईट हँड साईडला सरकतोय, 1 2 3 4 म्हणून पॉवर मायनस न वाढत जाईल. 5 इंटू 10⁻⁻⁴, 5 इंटू 10⁻⁻⁴. दिस इज द सायंटिफिक नोटेशन ऑफ दिस 0.0005. हा डिजिट 1 to 9.9 मध्ये ठेवायचा आणि बाकी पॉईंट सरकवून तुम्हाला 10चा पॉवर हे करता येते. ओके, या वेळेला कुठल्याही नंबरचं सायंटिफिक नोटेशन तुम्हाला देता येतं. ओके, सपोज मास ऑफ 1 हायड्रोजन ॲटम म्हटल्यानंतर त्याचं मास खूप कमी येतं. ग्रॅम मध्ये आपण हे करतो 0.000000. मग त्यावेळेस ते लिहायला सोपं जाईल का, त्याच्यासाठी आपण त्याचं मास जर सपोज लिहिलं काहीतरी एक्सेट्रा असेल 1 इंटू 10⁻⁻23 ग्रॅम वगैरे, त्याचं काढल्यानंतर आपल्याला मोल कन्सेप्ट झाल्यानंतर मास एका हायड्रोजन ॲटमचं काढता येतं. ओके, पण 0.0000 ग्रॅम लिहिण्यापेक्षा 1 पॉईंट इंटू 10⁻⁻23 -24 असं लिहिलेलं सोपं जाईल. दॅट इज द सायंटिफिक नोटेशन. आणि हे कोणतं सायंटिफिक नोटेशन, त्यालाच आपण काय बोलतो, एक्सपोनेन्शियल नोटेशन. ओके, एक्सपोनंट मीन्स सायंटिफिक नोटेशन कसं लिहायचं लक्षात आलं तुम्हाला, n इंटू 10 to the power n इंटू 10 to the power n. हा n म्हणजे डिजिट, हा n म्हणजे स्मॉल n म्हणजे एक्सपोनंट. ओके, मग सायंटिफिक नोटेशनचं मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन कसं करायचं ते आपण बघूयात. सायंटिफिक नोटेशनचं मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ सायंटिफिक नोटेशन. मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ सायंटिफिक नोटेशन. मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ सायंटिफिक नोटेशन. पहिल्यांदा आपण बघूयात मल्टिप्लिकेशन. सपोज देर हॅव 2 numbers 6 इंटू 10⁻⁴ इंटू मल्टिप्लाय केलाय. दुसरा नंबर आहे 2.5 इंटू 10⁻³ मल्टिप्लाय करा असं सांगितलं. त्यावेळेस कसं करणार, हे दोन जे 10चे पॉवर आहेत ते बाजूला घ्या, त्या दोघाला मल्टिप्लाय करा. 6 इंटू 2.5 आता इथं इंटू 10⁻, याचा पॉवर 4, याचा पॉवर 3 प्लस होईल. मल्टिप्लिकेशन मध्ये त्याचं एक्सपोनंटचं काय होतं प्लस होतं, किंवा पॉवरचं काय होतं प्लस होतं. 3 पण असतील तर तिन्ही जे 10चे पॉवर असतील त्यांचं प्लस करा, बाकी सगळे सरळ सरळ मल्टिप्लाय करा जसं की तुम्ही करता. ओके, आता 6 ने 2.5 ला मल्टिप्लाय केलं, 6 5 30, 3 आले, 6 2 12, 12 and 3 15. इथे एक नंतर पॉईंट म्हणजे 15 इंटू 10⁻⁷. दिस इज युअर आन्सर. दिस इज द मल्टिप्लिकेशन ऑफ सायंटिफिक नोटेशन. कुठलंही करू शकता. पॉवरचा सम करायचं, दोघांचे पॉवर बाजूला काढून घेऊन सम करायचं आणि राहिलेल्या डिजिटचं मल्टिप्लिकेशन तुम्ही करू शकता. ओके, आणखीन एखादी एक्झाम्पल घेऊयात का याच्यामध्ये. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन ऑफ सायंटिफिक नोटेशन मध्ये एखादी एक्झाम्पल आपण घेऊया. सपोज 4 इंटू 10⁻20 इंटू
3.2 इंटू 10⁵ कसं होईल? आता हे कॉमन काढून घ्या. 4 इंटू 3.2 सेपरेट काढा इंटू 10⁻20 प्लस 5. इथला 10⁵5 आणि इथला 10⁻20. मल्टिप्लिकेशन असल्यामुळे काय होतं? सम होतं. मग इथे 4 2 8, 4 3 12, 12.8 इंटू 10⁻25. दिस इज युअर आन्सर. ओके, हे झालं मल्टिप्लिकेशन ऑफ सायंटिफिक नोटेशन. नेक्स्ट पाहूयात आपण डिव्हिजन ऑफ सायंटिफिक नोटेशन. दुसरं बघूयात डिव्हिजन. बघा का 6 इंटू 10⁻³ अपॉन 2 इंटू 10⁻². डिवाइड. आता हे सायंटिफिक नोटेशन मध्ये मला डिवाइड करायचंय. कसं करणार? हा जो डिनॉमिनेटर मध्ये पॉवर असतो तो वरती गेल्यानंतर मायनस होतो. हा 10⁻² आहे, वरती गेल्यानंतर -2 होतो. समजा खाली -2 असता, वरती गेल्यानंतर +2 झाला असता. ओके, येतं लक्षात? म्हणून याचं काय होईल? 6/2 इंटू 10⁻³ इंटू 10⁻⁻. का झालं आलं लक्षात? हे डिनॉमिनेटरचा आहे, वरती न्यूमेरेटर मध्ये गेल्यानंतर 10⁻+2 चा काय झाला? -2. समजा इथं -2 असतं तर वरती गेल्यानंतर +2 झालं असतं. ओके, ठीक आहे. 6/2 किती होईल? 3. आणि 3 मधनं -2 गेले, किती राहिलं? 1. म्हणजे काय येईल? 3 इंटू 10⁻1. आता 10⁻1 म्हणजे काय? 10. 3 इंटू 10 किती होईल? 30. म्हणून याचा आन्सर काय आहे? 30. दोघांचं डिवाइड किती आहे? 30. यामध्ये कोणतेही करू शकतो. दिस इज युअर डिव्हिजन ऑफ सायंटिफिक नोटेशन. म्हणजे खाली जे काही त्यांचा पॉवर असेल, वरती गेल्यानंतर त्याचं फक्त साइन चेंज होतं. बाकी डिफेक्ट तुमच्या वेळेनं आहे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट मल्टिप्लिकेशन झालं, डिव्हिजन झालं ऑफ सायंटिफिक नोटेशन. देन ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन ऑफ सायंटिफिक नोटेशन. त्यानंतर पॉइंट आहे ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन ऑफ सायंटिफिक नोटेशन. Addition and subtraction. Addition करायचं आपल्याला आणि त्यानंतर सबस्ट्रॅक्शन करायचं. सपोज देयर हॅव 6.2 इंटू 10⁻³ प्लस 3.34 इंटू 10⁻⁴. आता इथे काय करायचंय? जेव्हा दोन्हीला ऍड करायचंय तेव्हा दोन्हीची पॉवर सेम करून घ्या. काही राहू द्यात, कुणाला कुणीकडे सरकून दोघांचेही पॉवर सेम केल्याशिवाय ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करता येणार नाही. म्हणून याचा पॉवर 10⁻⁴ करा किंवा याचा पॉवर 10⁻³ करा, चालेल. ओके, तर तुम्ही काय कराल? बघ, याचा पॉवर 10⁻⁴ करायचंय तर काय येईल? 0.62 इंटू 10⁻⁴. लक्षात? हे पॉईंट इकडे सरकवला, एकनं पॉईंट वाढला. जेव्हा लेफ्टला घेऊ तेव्हा +1 पॉवर वाढतो. जेव्हा राईटला पॉईंट घेऊ, डेसिमल पॉईंट, तेव्हा काय होतं? पॉवर -1 कमी होतं. आता याचं पॉवर सेम झालाय त्यामुळे प्लस करायला काही हरकत नाही. प्लस 3.34 इंटू 10⁻⁴. याला काय करा? कॉमन घ्या 10⁻⁴ ला. याचं काय होईल मग? 0.62 प्लस 3.34 into 10⁻⁴ into 10⁻⁴. हे किती होईल? 246639303 into 10⁻⁴. हे तुमचा आन्सर येईल. 3.96 into 10⁻⁴. हे तुमचं ॲडिशन. म्हणजे ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करत असताना सायंटिफिक नोटेशनचं फर्स्ट वी हॅव टू इक्विलाइज द पॉवर or exponent of both digit or both number. ओके, पॉवर सेम करून घ्यावं लागते. त्यानंतर सबस्ट्रॅक्शन बघूया. ते सायंटिफिक नोटेशनचं सबस्ट्रॅक्शन बघूया. सपोज 6.023 इंटू 10⁻⁴
23 minus 5.023 into 10 raised to 22 असं आहे सपोज. आता अगोदर पॉवर सेम करून घ्यावं लागेल. पॉवर सेम करून घेण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, याला 22 करा किंवा याला 23 करा. सपोज याला मी 22 केलं, 60.23 इंटू 10 रेस टू 22 मायनस 5.023 इंटू 10 रेस टू 22. आता तुमचं पॉवर सेम झाला. पॉवर सेम झाल्यानंतर 10 रेस टू 22 बाजूला काढा. 60.23 मायनस 5.023 इंटू 10 रेस टू 22 काय होईल, इथं शून्यानं आणखी वाढवलं. 10 मधनं 3 गेले 7, 2 मधनं 2 0, 2 मधनं 0 गेले 2, 10 मधनं 5 गेले 5, इथे राहिले 5 5 5 इंटू 10 रेस टू 22. हे तुमचा आन्सर येईल 55.207. हे तुमचा आन्सर येईल इंटू 10 रेस टू 22. ओके, म्हणजे सायंटिफिक नोटेशन म्हणजे काय, ते कसं लिहितात आणि सायंटिफिक नोटेशनचं मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, सबस्ट्रॅक्शन अँड ॲडिशन कसं करतात ते आपण बघितलं. इथंपर्यंत लक्षात आलं असेल तुम्हाला. याच्यावरती मी काही होमवर्क घरी देणार आहे, ते आपण करूयात आणि त्यानंतर पुढचा पार्ट आपण बघूयात. बघा, हा क्वेश्चन आहे, तुम्हाला घरी करायचं आहे. एक्सप्रेस द फॉलोइंग इन द सायंटिफिक नोटेशन. हे जे नंबर्स आहेत ते तुम्हाला सायंटिफिक नोटेशनमध्ये लिहायचे. नंबर 1 एक आहे 0.0048, दुसरा आहे 2,34,000, तिसरा आहे 8,008 आणि फोर्थ आहे 5,000. ओके, याचं करा आणि मला व्हॉट्सअपला आन्सर